आज एससी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये सराटी आंतरवाली येथे आम्ही आमरण उपोषण करत आहे. हे आमचं आमरण उपोषण कोणाच्या जातीच्या विरोधात नाही आहे, कोण्या उपोषणच्या विरोधात नाही आहे. हे आमचं उपोषण सरकारच्या विरोधात आहे. कारण की सरकार जे एससी उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अबकडच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 59 जातीमध्ये जे तुकडे पाडणार आहे अबकडच्या माध्यमातून, याला आमचा प्रथमतः विरोध आहे. आणि या विरोधापोटी आमचं या सराटी आंतरवाली तालुका अंबड जिल्हा जालना येथे आज उपोषण सुरू झालेलं आहे. मी हात जोडून कळकळीची विनंती करतो महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या समाज बांधवांना, पुन्हा एकदा सांगतो की हा लढा कोणाच्या जाती विरुद्ध नाहीये, कोणाच्या उपोषणच्या विरुद्ध नाही. आमचा हा लढा सरकार विरुद्ध आहे. आणि या सरकारला आम्ही प्रश्न विचारण्यासाठी हे आमरण उपोषण आणि महाराष्ट्रातून एससी उपवर्गीकरण तात्काळ रद्द व्हावं, त्या अनुषंगाने हे उपोषण आहे. मी महाराष्ट्रवासियांना हात जोडून विनंती करतो, आता बस झालं नेकीने लढायचं. आता सर्वांनी एकीने लढण्याची वेळ आलेली आहे. अभी नाही तो कभी नाही. कारण की मी उपोषणला बसत असताना माझ्यावर खूप मोठे प्रसंग घडलेले आहेत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकत नाहीये. माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि 24 घंट्यामध्ये माझ्यासोबत काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण की या नाक्यावरून मी या सराटी आंतरवालीमध्ये उपोषणला येत असताना माझ्यासोबत हातापायी झालेली आहे. माझा संविधानिक पद्धतीने हा उपोषण उपवर्गीकरणाला विरोध म्हणून हे आंदोलन किंवा हे उपोषण आहे. समाज बांधवांनी जास्तीत जास्त सपोर्ट करावा, जास्तीत जास्त सहकार्य करावे आणि हातातील काम सोडून एक दिवस समाजासाठी द्यावा आणि आंतरवाली सराटीत यावं, एवढीच हात जोडून कळकळीची विनंती करतो. जय भीम, जय संविधान.